पालघर जिल्ह्यात झाडे लावा झाडे जगवा की झाडे तोडा आणि खिसे भरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रानशेत गाव परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील वन प्लॉटमधून खैर जातीच्या मौल्यवान झाडांची खुलेआम चोरी आणि तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दर 2 ते 3 महिन्यांनी रात्रीच्या अंधारात जंगलात घुसून खैर झाडांची कत्तल केली जाते। काही तासात हे मौल्यवान लाकूड जंगलातून गायब केले जाते। मात्र एवढे प्रकार वारंवार घडूनही आजपर्यंत एकाही मोठ्या तस्करावर कठोर कारवाई झालेली नाही। त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। खैर लाकडाला बाजारात मोठी मागणी असल्याने तस्कर विशेषतः या झाडांनाच लक्ष करत असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत। एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर आरोपी शोधले जातात, मग झाडांची हत्या करणारे का सापडत नाहीत? झाड तोडणे म्हणजे निसर्गाचा खूनच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते। ग्रामस्थांचा आरोप आहे की काही वेळा वन कर्मचारी तुम्हीच शोधून द्या असे सांगत जबाबदारी झटकतात। जंगलांचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी नाही का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत। स्थानिकांच्या मते वन खात्यात नव्याने तरुणांची भरती झाली असली तरी प्रत्यक्ष रात्रीची गस्त, जंगल निरीक्षण आणि तस्करी रोखण्यासाठी प्रभावी कारवाई होताना दिसून येत नाही। वरिष्ठ अधिकारी केवळ आदेश देतात, मात्र त्या आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबवत आहे, तर दुसरीकडे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल सुरू असल्याचं वास्तव समोर येत आहे। त्यामुळे झाडे तोडा आणि खिसे भरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का, असा सवाल आता पर्यावरण प्रेमी विचारत आहेत। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगल आणि वृक्ष संपत्ती जपणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र वन संरक्षणाची जबाबदारी असलेली यंत्रणाच निष्क्रिय राहिली तर भविष्यात जंगलांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून तसेच पर्यावरण प्रेमींकडून जोर धरू लागली। तुमच्यावर जे प्रेशर येतो काय येतो बरोबर ना, ते प्रेशरवरच सांगायचं। हे काय नकळत तोडत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला पण हाक त्रास नाही सांगता तुम्ही या फोटो काढू हे करू। आता आमची समजा नाईटला गाडी असली ती इथे येणारी अर्धा तास थांबणार, बरोबर। अर्धा तास झाली का ती पुढे जाणार औंढाणीकडे महालक्ष्मीमध्ये जाणार, म्हणजे तो तिकडे 1-1.5 तास होणार। म्हणजे अशी परिस्थिती आहे। त्या फरकात ते जर वाचवर राहत असतील का गाडी इकडे गेली आता लोक येणार नाही, आणि त्यांचं कापायचं काम म्हणजे काय अर्ध्या तासाचं काम, फक्त कापून टाकायचं एवढंच आहे ना बस। त्यांना जर सुगावा लागला तर ते पोट्या पाडतील, सुगावा जर नाही लागला कसला तर मग पळून जातात ते। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।